नमस्कार. आज पुष्पास किचनमध्ये आपण स्पायसी चटपटी चना डाळ कशी बनवणार हे बघणार आहोत. याला सवतळलेली डाळ पण म्हणतात किंवा सवतळलेली हरभरा डाळ, चना डाळ पण म्हणू शकतो आपण. ही डाळ तशी पण चांगली लागते खायला, नुसतं खाल्ली तरी. जर चटपट काही खाऊ वाटत असेल तर किंवा पोळीसोबत, भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर यासाठी इथे सर्वात पहिले मी 4 ते 5 घंटे आधी ही चना डाळ भिजवायला ठेवली होती. ही 1 वाटी चना डाळ घेतली होती आपण आणि पाण्यात भिजवायला ठेवली होती. आता एकीकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे. मी यात 3 चम्मच तेल टाकून घेतलं होतं. त्यानंतर आता अर्धा चम्मच जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. ती पण झालेली आहे आपली. तर आपण हे झटपट यात आता आपण जो एक कांदा चिरलेला होता बारीक तो टाकून घेऊ. यात जास्त पण कांदा चांगला लागतो. तुम्ही 2 पण कांदे कापून याच्यात टाकू शकता. त्यानंतर थोडासा लालसर झाला की यात आपण ही लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चम्मच. त्यानंतर आता आपण इथे अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ. त्यानंतर कांदा लसूणची पावडर घेतलेली आहे मी ही, आणि आपण इथे तिखट पण 1 चम्मच टाकून घेतलेला आहे, थोडी आपल्याला स्पायसीस पाहिजे म्हणून. त्यानंतर 1 चम्मच जिरा पावडर घेतलेली आहे मी इथे, आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी हे अर्धा ते पाऊण चम्मच मीठ घेतलं होतं. आणि आपण कांदा थोडासा लालसरच होऊ दिल्यावर मग आपण ही डाळ टाकून घेतली यात, म्हणजे थोडासा रुचकरपणा यात येईल म्हणून. तर आता आपण ही डाळ चांगली मिक्स करून घेऊ. त्यानंतर ही जी मी मेथी कापून घेतलेली आहे बारीक, ती चांगली धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने. मग आपण आता ही टाकून घेतली. आता आपण हे पण चांगलं मिक्स करून घेऊ. आता ही डाळ शिजायला आपण थोडंसं यात पाणी टाकून घेणार आहे, जास्त नाही. तुम्हाला जर ही कोरडीच पाहिजे असेल तर थोड्याशाच पाण्यात आपण ही शिजवून घेणार आहोत 5 ते 10 मिनिटांसाठी. तर आता आपण यावर झाकण ठेवू आणि 5 ते 10 मिनिटांपर्यंत वाट बघू. सो आता 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि ही थोडीशी आपल्याला शिजलेली पण वाटत आहे. तर आपण चेक करून घेऊ ही शिजलेली की नाही. तर बघा ही डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. सो आता कोथिंबीर टाकून आपण चांगलं याला एकदा परत पूर्ण मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिट यावर झाकण ठेवून बस गॅस बंद करून टाकू. सो तुम्ही बघू शकता एकदम झटपट अशी आपली ही डाळ बनलेली आहे. सो ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.